खासदार संजय राऊत यांनी धंगेकरांच्या पक्षांतरावरून भाजपवरती गंभीर आरोप केलाय। गणेश पेठेतली जागा वक्फची असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आणि दबाव आणला असा आरोप राऊतांनी केलाय। रवींद्र धंगेकरांसारखा कार्यकर्ता सुद्धा फोडण्यासाठी अशा प्रकारे शासकीय यंत्रणा खोटे गुन्हे हे टाकण्यात आले। आता मला बघायचं आहे या वक्फ बोर्डाची जी केस आहे त्याचं काय होत आहे। हे सगळं निवडणुकीच्या आधी म्हणजे विधानसभेच्या आधीपासून सुरू होतं की नंतर झालं? लोकसभा निवडणुकीला माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा निवडणुकीला जेव्हा धंगेकर उभे राहिले त्यानंतर हा दबाव सुरू झाला। त्यांना बदनाम करण्याचा, त्यांची कोंडी करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा, त्यांच्या पत्नीला अटक होईल कारण त्या पत्नीच्या नावावर बहुधा ती जागा आहे असं माझी माहिती आहे। मी अधिक माहिती तुम्हाला देईन। पण पक्षांतर जी चालली आहेत ना, आमच्या पक्षात आले, हे आले, ते आले, ते आले, हे का आले हे सुद्धा शिंदे गटानं, अजित पवार गटानं सांगायला हवं। प्रतिभा धंगेकर ह्यांच्यावरती एक अटकेची तलवार, टांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या, आणि ती तयार करण्यात आली। सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धंगेकरांनी पक्ष सोडावा। त्या पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामं रखडली आहेत। या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।